नमस्कार. लक्षवेध गुरुकुलमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या व्हिडिओजमध्ये अनेक लोक कमेंटच्या माध्यमातून एक प्रश्न करत आहेत की सर आम्हाला हिप्नोटिझमचा अजून अर्थ कळालेला नाहीये. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगत आहेत, त्यामुळे आम्ही कन्फ्यूज आहोत. नेमका हिप्नोटिझम म्हणजे काय ते आम्हाला सोप्या आणि साध्या भाषेत सांगा. नक्की आज मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेनेशन करून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी मात्र दाबायला विसरू नका, कारण हेच व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करतील, एनर्जी देतील आणि इन्स्पायर करतील. चला तर आज आपण बघूया की नक्की व्हॉट इज हिप्नोटिझम. मित्रांनो, मी सिंपल आणि साध्या भाषेमध्ये मी सांगतोय, कन्फ्यूज होऊ नका. एकाच लाईन मध्ये सांगेन. ज्यावेळी तुमची अल्फा लेवल येते म्हणजे ती एक रिलॅक्सेशन स्टेट येते, त्याच वेळी तुम्ही हिप्नोटिझमच्या मोड मध्ये जात असता, अवस्थेमध्ये जात असता. म्हणजे काय? ज्यामध्ये फिजिकल रिलॅक्सेशन, ओके, दुसरा आहे मेंटल रिलॅक्सेशन, नोट डाऊन करा. तिसरा आहे कॉन्सन्ट्रेशन, चौथा आहे इन्क्रीज सजेस्टिव्हिटी. आपण स्टेप बाय स्टेप बघू. सजेस्टिव्हिटी. 5 आहे इम्पॅक्ट, लॉंग लाईफ इन सजेशन. ठीक आहे. बघा, सिंपल सांगितलं. मराठीमध्ये असं सांगेन की ज्यावेळी त्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला मानसिक आणि शारीरिकरित्या रिलॅक्स केलं जातं आणि तो एका अवस्थेमध्ये म्हणजे काय, अल्फा माइंड, ज्यामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी विचारांची कमी होते आणि तिथे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होतं. कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे ते जागरूक होतात त्यांचं, आणि त्यामुळे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह व्हायला लागतं आणि ज्यामध्ये आपण या सजेशन टाकणार आहे त्या सजेशन त्यांच्या लॉंग लाईफ इम्पॅक्ट पडत असतात त्यांच्या लाईफ वरती. लक्षात घ्या. मग आपण याच्यामध्ये जसं की आपण फिजिकल रिलॅक्सेशन म्हणजे काय, जसं की आता व्हॉट इज हिप्नोटिझम म्हणजे समजलं, ज्यामध्ये फिजिकल मेंटल पूर्णपणे रिलॅक्स करून त्यांची एकाग्रता पूर्णपणे वाढवली जाते. त्या एकाग्रतेमध्ये त्यांची सजेस्टिबिलिटी म्हणजे काय, ज्या सूचना आपण देतो, हिप्नोथेरपिस्ट असेल, सायकोलॉजिस्ट असेल, काउन्सिलर असेल, त्या सजेस्टिबिलिटी त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये लॉंग लाईफ पर्यंत त्या इम्पॅक्ट करत असतात, काम करत असतात, आणि तसं त्याचं बिहेवियर व्हायला लागतं. मग यामध्ये आपण बघणार आहोत की फिजिकल रिलॅक्सेशन म्हणजे काय. म्हणजे आपण एखादा क्लायंट आला तर त्या क्लायंटला आपण काय करतो, पूर्णपणे त्या ट्रान्स मध्ये, म्हणजे तुमची बॉडी पायापासून ते डोक्यापर्यंत पूर्ण बॉडी रिलॅक्स होत चाललेली आहे, अगदी रिलॅक्स होत चाललेली आहे. पायाची बोटं, पायाचा तळवा, अंगठा, गुडघे, असं करत 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 डोक्यापर्यंत यायचंय, तो भाग पूर्णपणे रिलॅक्स करायचा. मग या ज्या फिजिकल रिलॅक्सेशन होतं, आपोआपच तुमचं मेंटल रिलॅक्सेशन व्हायला लागतं. मेंटल रिलॅक्सेशन म्हणजे काय, जेव्हा आपण म्हणत असतो की मी आता पूर्णपणे रिलॅक्स झालेलो आहे, माझ्या पूर्णपणे स्नायू अगदी रिलॅक्स झाले, दॅट मीन्स मेंटल रिलॅक्सेशन. आणि ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर आपोआपच कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. त्या सूचना घेण्याची ताकद, त्या सूचना घेण्याची पॉवर त्या व्यक्तीची वाढलेली असते. म्हणून म्हटलं जातं ना की कॉन्शियसली जर आपण एखाद्या व्यक्तीला सांगितलं अरे तू सिगरेट योग्य नाहीये, ते तुझ्या हेल्थ साठी बरोबर नाहीये, किंवा तू सिगरेट पिऊ नकोस, तर ते कॉन्शियसली तू कितीही तुम्ही सांगा त्या व्यक्तीला, तो ऐकणार नाही. पण जर तुम्ही त्याला ट्रान्स मध्ये नेऊन तुम्ही त्या व्यक्तीला सांगितलं की सिगरेट पिल्यामुळे ह्या गोष्टी होतात, किंवा सिगरेट पिल्यामुळे तुमच्या फॅमिलीवरती हा इम्पॅक्ट होऊ शकतो, तर तो काय करू शकतो, त्याचं सबकॉन्शियस माइंड काय करू शकतो, त्या गोष्टीपासून डिटॅच होऊ शकतं. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. त्यामुळे इथे कॉन्सन्ट्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि इन्क्रीज सजेस्टिबिलिटी म्हणजे काय, ज्यावेळी तो एका लेवल मध्ये, म्हणजे जिथे म्युझिक असतं, जिथे छानपैकी अशी उदबत्ती असते, अगरबत्ती असते, सुवास असतो, आणि त्या तसं वातावरण तयार केलं जातं, आणि मग त्या पद्धतीने त्याला सजेस्टिबिलिटी म्हणजे काय, तशा सजेशन दिल्या जातात, अफर्मेशन दिल्या जातात. आणि अफर्मेशन देत असताना त्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे पिक्चर्स, ज्याला आपण म्हणतो ना मेंटल पिक्चर्स, म्हणजे व्हिज्युअलायझेशन.
ह्या गोष्टींच्या माध्यमातून त्याला त्याचं बिहेवियर पूर्णपणे चेंज केलं जातं. दॅट मीन्स हिप्नॉटिझम. आलं लक्षात? हिप्नॉटिझम म्हणजे काय? या सगळ्या प्रोसेस मधून तुम्ही काय करा, नोट डाऊन करून घ्या. अनेक लोक कन्फ्युजन आहेत की नक्की सर हिप्नॉटिझम म्हणजे काय. आता अनेक जण विचारतात सर इन्स्टंट हिप्नॉटिझम म्हणजे काय. तुम्ही आमच्या वर्कशॉप मध्ये येऊ शकता. क्विकली समोरची व्यक्ती डोळ्यामध्ये बघितल्यानंतर किंवा हातावरती थोडंसं प्रेशर दिल्यामुळे किंवा इथे पकडल्यामुळे पटकन तो काय जातो, इन्स्टंट हिप्नॉसिस जातो. माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन बघा की कशा पद्धतीने इन्स्टंट हिप्नॉसिस केलं जातं. लक्षात घ्या. त्यामुळे हा शिकण्याचा पार्ट आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल की सर मला सेल्फ हिप्नॉटिझम शिकायचं आहे, सर मला मास हिप्नॉटिझमचा तो 2 दिवसाचा वर्कशॉप, 2 डेज लाईफ चेंजिंग वर्कशॉप आहे. त्यानंतर तिसरा आहे मंत्र मॅग्नेटिझम, म्हणजे तुम्ही घरी बसलाय किंवा त्याला तुम्ही अशा फक्त दुरून डिस्टन्स रिंगने त्याला तुम्ही पाठीपुढे करू शकता, त्याच्या बॉडीचा मुवमेंट करू शकता, त्याला असं फील करू शकता, ज्याला आपण मंत्र मॅग्नेटिझम म्हणतो. आणि आता जो नवीन पार्ट आलेला आहे, जो टेक्निक्स, जे टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो गेंडम, म्हणजे तुम्ही फक्त नॉन व्हर्बली ज्याला आपण म्हणतो गेंडम, हे तुम्ही काय करू शकता, समोरच्या व्यक्तीवरती यूज करू शकता आणि त्याला त्याच्या प्रत्येक गोष्टीमधून, त्याला त्याच्या दुःखद परिस्थितीमधून, वाईट परिस्थितीमधून त्याला बाहेर काढून त्याला आयुष्य त्याचं चांगलं बनवू शकता. त्यामुळे ही संधी आहे तुम्हाला की सर तुम्ही हिप्नॉटिझम कोच बना, हिप्नॉटिस्ट बना आणि तुमचंही आयुष्य छान बनवा आणि दुसऱ्यांचं आयुष्य छान बनवायला घ्या. आता असं म्हटलं जातं की एका व्यक्तीबरोबर म्हणजे 1000 व्यक्ती बरोबर एकच व्यक्ती अशी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची खूप गरज लागणार आहे येणाऱ्या पुढच्या 2 वर्षामध्ये. त्यामुळे ही संधी आहे, ही ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही काही करत असाल, त्याबरोबर तुम्ही पार्ट टाइम तुम्ही काम करत करत स्वतःचं एक इन्स्टिट्यूट, स्वतःचं एक कोचिंग, स्वतःचं हिप्नॉटिक इन्स्टिट्यूट तुम्ही ओपन करून त्यांना चांगलं जीवदान देऊ शकता आणि त्यांना त्यांच्यातून बाहेर काढू शकता. ज्यावेळी आमच्याकडे अशी लोक येतात ना क्लायंट्स म्हणून, त्यावेळी खूप म्हणजे ते अक्षरशः रडत असतात जेव्हा ती पूर्ण ह्या एक्सपिरियन्स मधून बाहेर येतात, त्यांना त्यांच्या वाईट गोष्टीमधून बाहेर येतात. त्यावेळी असं काही रिस्पेक्ट आपल्याला मिळायला लागतो, असं काही सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं, ऍप्रिशिएशन आम्हाला मिळतं की सर तुमच्यामुळे मी वाचलो किंवा वाचले. या गोष्टी आपल्यासाठी खूप काही देऊन जातात. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा हिप्नॉटिस्ट कोच बनू शकता. आणि जर तुम्हाला आमच्या 2 डेज लाईफ चेंजिंग वर्कशॉपला जर जॉईन व्हायचं असेल तर नक्की माझ्या टीमशी संपर्क करा. आणि जर सेल्फ हिप्नॉटिझमचा रेकॉर्डिंग कोर्स पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त तो 1999 ला आहे. 1999 50% डिस्काउंट आहे. त्यामुळे तुम्ही तो बघा आणि पूर्णपणे तुमचं आयुष्य चेंज करा आणि स्वतःला या संकटामधून, या परिस्थितीला कसा सामना करायचा हे तुम्ही हिप्नॉटिझम मधून शिकू शकता. आणि खूप चांगल्या ऍक्टिव्हिटीज, खूप चांगले डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला तिथे शिकवले जातात. तुम्ही स्वतःचं आयुष्य पण छान बनवू शकता आणि दुसऱ्याचं सुद्धा आयुष्य छान बनवू शकता. अजून काय आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर चांगला कमेंट्स द्या आणि कमेंटच्या माध्यमातून अनेक लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा.